म्हणजे आपल्या भागात फॉरेस्ट ऍपल भेटतो तो म्हणजे हा, ते मात्र भरपूर पैसा कमवतात. काजू उत्पन्न 1.5 लाख ते 2 लाख रुपये मिळवलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका त्याचबरोबर कोकण भागामध्ये. मित्रो, आपण फॉरेस्ट ऍपल खाल्ला आहात का? हा आहे इलायती मँगो. हा कधी खाल्ला आहे का? कमेंट सेक्शनचा वापर करून जरूर कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आम्ही आलोय एका बागेत. ती बाग कशाची आहे पहा, काजूची. काजू तुम्ही सगळ्यांनी खाल्ला आहात का? होय, नक्कीच खाल्ला असणार, कारण ते प्रोटीन युक्त असतं, आपल्या हार्टसाठी चांगलं असतं, मधुमेह कमी करतो. यासाठी काजू आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका शेतकऱ्याच्या फक्त 2 एकर क्षेत्रात, तेही बांधावरती काजू लागवड करून काजू उत्पन्न 1.5 लाख ते 2 लाख रुपये मिळवलेलं आहे, तेही अत्यंत कमी दरामध्ये. यामध्ये शेतकऱ्याचा लॉस असतो आणि जे काजूवर प्रक्रिया करून तुम्हाला बाजारपेठेत काजूचा घर उपलब्ध करतात ते मात्र भरपूर पैसा कमवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काजू विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. काजू फळाची, काजू बीची, काजू सालाची आणि काजूची संपूर्ण माहिती. आपण पाहू शकता हे काजूचं झाड आहे. या काजूचं झाड साधारणतः महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात यात उत्पादन जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका त्याचबरोबर कोकण भागामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी काजूचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं. काजूची उंची हे 10 फुटापर्यंत असतं. त्यानंतर ते झाड पसरत जातं आणि त्याला ही फळं लागली जातात. काजू झाड लावल्यापासून 2 ते 1 वर्षापासूनच काजूचं उत्पादन द्यायला सुरुवात होते. तर याचं उत्पादन कसं मिळतं हे सुद्धा आपल्याला कळून जाईल. सर्वात प्रथम आपण काजू झाडाविषयी माहिती घेऊया. काजूचं पान पाहायला गेला तर हे फणसाच्या पानासारखंच आहे. पान इथे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, पान काजूचं पान आहे. त्यानंतर काजूला मोहर आला जातो. आता हा पाहू शकता काजूचा मोहर आहे. आता उदाहरणासाठी मी काजूचा मोहर तुम्हाला दाखवत आहे. हे पहा, काजूचा मोहर आहे. इथे पहा, हा मोहर आहे आणि याच मोहराला म्हणजे हे फुललेलं फूल आहे, याच फुलाला कच्च्या काजूचं रूपांतर होतं. इथे पाहू शकता ही कच्ची काजू आहे. कच्ची काजू सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. तर पाहू शकता ही कच्ची म्हणजे ओली काजू आहे. या मोहरानंतर ही कच्ची काजूचं रूपांतर होतं आणि पाठीमागे तुम्हाला दिसत आहे ते देठ म्हणजेच या काजूचं फळ आहे. हे फळ आणि हे काजू. आता या काजूच्या वर हे टरपाल आहे. ही ओली काजू आहे. ओली काजूचा फायदा काय? ओली काजू पासून सुद्धा आपण भाजी करू शकतो. आपल्या जेवणामध्ये ओल्या काजूचा वापर करू शकता. हे खूप तुमच्यासाठी फायदेशीर आहे. ओली काजू कसं बनवतात हे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल, पण कमेंट सेक्शनचा वापर करा. त्यानंतर पहा, आपल्याला आता या काजूचं मोठ्या काजूमध्ये म्हणजे फळामध्ये आणि बी मध्ये रूपांतर कसं होतं तर इथे पाहू शकता. इथे बरेचसे फळ आहेत. ही तुम्हाला दिसत आहेत का? पहा, फळ आणि बी आहे. हे ओल्या काजूचं रूपांतर एक 4-5 दिवसानंतर पक्क्या काजूच होतं. आता ही काजू पाहू शकता. हा तुम्हाला दिसत आहे, मी म्हटलं तुम्हाला हा इलायती मँगो. या फळाला ग्रामीण भाषेत मुरटा असे चंदगडी भाषेत संबोधले जातं. तर याला बोंडू असे सुद्धा म्हटलं जातं. तर आपण फॉरेस्ट ऍपल, इलायती मँगो हे भरपूर वेळा मी ऐकलेलं आहे. म्हणजे आपल्या भागात फॉरेस्ट ऍपल भेटतो तो म्हणजे हा. तर हे जे बोंडू किंवा हे फळ आहे याचा कलर आपल्याला लाल, त्याचबरोबर पाहू शकता पिवळा, हिरवा सुद्धा असतो आणि कोणत्या कलरचा असतो हे तुम्ही कमेंट करा. या प्रकारचे फळाचं कलर असतो. त्यानंतर आता आपल्याला काजू बी विषयी माहिती घेऊयात. आता ह्या बोंडूपासून यापासून वाईन केली जाते. गोव्यामध्ये याच फळापासून जी फेमस दारू आहे त्याचं नाव मी सांगतो, काजू फिनी, या फळापासून केली जाते. त्यानंतर आता बी. आता ही बी आहे, हे तुम्हाला दाखवतो. आता शेतकऱ्याने 1 ते 1.5 लाख ते 2 लाख रुपये कसे कमवले हे सुद्धा तुम्हाला समजेल. पण आता आपल्याला पाहायला भेटते, हे पाहू शकता, हे बी आहे. बी काजूच्या वरती हे टरफल आहे. हे टरफल काढलं जातं. आता हे जर तुम्ही भाजला आणि काढला तर यामध्ये काजूगर भेटतो, जो की तुम्हाला बाजारात खायला भेटतो. त्याचा रेट आहे 800, 1000, 1200च्या दरम्यान. आणि ह्याचे बीची प्राइस 1 किलो बीची किंमत आता 100, 110 पर्यंत शेतकऱ्यांकडून विकत घेतली जाते. याबद्दल सुद्धा सांगतो. पहा,
आता हा काजूचं बी आहे, याच्यावर प्रक्रिया केली जाते फॅक्टरीमध्ये, त्यानंतर याचं काजूगर काढला जातो, त्यानंतर पॅकिंग वगैरे केली जाते आणि तुम्हाला बाजारपेठेत आणला जातो। शेतकऱ्यांकडून याची 1 किलोला प्रतिभाव 100 ते 120 साधारणतः आहे। मागील 2 वर्षाचा जर रेट विचारात घेतला तर 100 रुपये आहे, त्यापेक्षा खालीच आहे। शेतकऱ्यांकडून मात्र ही बी घेतली जाते 1 किलो मागे 100 रुपये आणि याच्यावरती फॅक्टरीमध्ये प्रक्रिया केली जाते। प्रक्रिया केल्यानंतर यामधील काजूगर काढला जातो आणि हाच काजूगर प्रति किलो 800, 900, 1000च्या भावात विकला जातो। तर मित्रो पाहू शकता, शेतकरी राबतात। ही काजू झाड लावण्यापासून ह्या काजूच्या खालती जो पाला पोहोचवला, त्याचबरोबर जे गवत उगलं जातं ते कापलं जातं। कष्ट करून शेतकरी काजू गोळा करतात मेहनत घेऊन आणि हे मात्र शेतकऱ्यांकडून व्यापारी मात्र 100 रुपयाच्या काडीमोल भावात हे विकत घेतले जातात। त्या काडीमोल भावात सुद्धा शेतकऱ्यांना 1 लाख ते 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळतं, पण त्यावरती खर्चही तसाच आहे। काजू बेंदण्यापासून लोटण्यापासून जर खर्च काढला, त्याबरोबर खत घालणे, पाणी घालणे याचा जर खर्च काढला तर साधारणतः 25-50 हजार रुपयांत खर्च गेला जातो। मात्र या काजूला भाव मात्र कमी आहे। शासनाने या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजूसाठी वेगळं मंडळ निर्माण करण्यात येणार आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा आहे। त्याबद्दलची माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईलच, पण जर तुम्ही शेतकरी असाल तर काजूला भाव किती मिळाला पाहिजेत हे तुम्ही सांगायला पाहिजेत। पहा, एक शेतकरी 3 ते 4 एकर मध्ये काजूचं उत्पादन 1 टन पर्यंत घेऊ शकतो। 1 टनाचा 100 रुपये भाव जर घेतला तर 1 लाखांपर्यंत त्यांचं उत्पन्न होऊन जातं। पण हेच 1 लाखाचं उत्पन्न व्यापारी काजू घेतात, त्यानंतर फॅक्टरीमध्ये देतात, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि हेच 1 टनामागे कमीत कमी 600 ते 500 किलो गर निघतात आणि त्यावर काजू फॅक्टरीवाले 4 ते 5 लाख रुपये कमवतात। उत्पन्न ह्याच शेतकऱ्याच्या काजू घरापासून घेतलं जातं। हे मात्र आपण काजू बीचा रेट, काजूचा रेट किती असला पाहिजे कमेंट करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ग्रामीण भागातील शेतकरी उदरनिर्वाहासाठी आपल्या शेतामध्ये काजू लागवड करत आहेत। काजू लागवडची योग्य माहिती घ्यावीची असेल तर त्याबद्दल सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ येईलच। आपल्याला जर काजूगर खायवसा वाटला तर तुम्हाला बाजारात भेटून जाईल। ओल्या काजूची आमटी सुद्धा केली जाते, त्याचबरोबर या काजूपासून विविध प्रकारचे पदार्थ केले जातात। आपण जी खातो बिस्किट त्यामध्ये काजू आहे, लग्नामध्ये जे काही पदार्थ केले जातात त्यामध्ये सुद्धा काजूगरचा वापर केला जातो। अशा पद्धतीने आज आपण ह्या बागेमध्ये काजूच्या झाडाविषयी माहिती घेतलेली आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वाची अपडेट घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।